नमस्कार मित्रांनो, महाराष्ट्रातील हजारो शिक्षकांसाठी एक अत्यंत महत्त्वाची बातमी समोर येत आहे. शिक्षक पात्रता परीक्षा म्हणजेच टीईटी अनिवार्यतेच्या मुद्द्यावर आता राज्य सरकारने एक मोठे पाऊल उचलले आहे. सेवेतील शिक्षकांना टीईटी मधून सवलत मिळावी किंवा अटी शिथिल व्हाव्यात यासाठी राज्य सरकार आता सर्वोच्च न्यायालयात पुनर्विचार याचिका दाखल करणार आहे. नेमकं काय घडलं विधान परिषदेत सविस्तर जाणून घेऊया या व्हिडिओमध्ये. मुख्य मुद्दा आणि चर्चेची पार्श्वभूमी. विधान परिषदेत आमदार किरण सरनाईक यांनी लक्षवेधी सूचनेद्वारे हा प्रश्न उपस्थित केला होता. सध्याच्या नियमानुसार 1ली ते 8वीच्या सर्व शिक्षकांना टीईटी उत्तीर्ण होणे अनिवार्य आहे. मात्र नवीन नोकरी शोधणारे तरुण आणि गेली अनेक वर्ष सेवेत असलेले अनुभवी शिक्षक या दोघांसाठी एकच काठिण्य पातळी असलेली परीक्षा घेतल्याने जुन्या शिक्षकांना ती उत्तीर्ण होणे कठीण जात आहे. यावर उत्तर देताना मंत्री पंकज भोयर यांनी माहिती दिली की 31 ऑगस्ट 2025 पर्यंत टीईटी उत्तीर्ण होणे आवश्यक आहे. मात्र यामुळे शिक्षकांमध्ये असलेल्या चिंतेचा विचार करून राज्य सरकारने आता कायदेशीर लढा देण्याचे ठरवले आहे. सरकारच्या मागण्या आणि कायदेशीर बाजू महत्वाची गोष्ट म्हणजे सुरुवातीला विधी व न्याय विभागाने पुनर्विचार याचिका दाखल करण्यास असहमती दर्शवली होती. मात्र शिक्षण विभागाने ही जबाबदारी स्वतःवर घेतल्यावर आता या याचिकेला हिरवा कंदील मिळाला आहे. शिक्षकांसाठी नेमक्या मागण्या काय आहेत? सेवेतील शिक्षकांसाठी स्वतंत्र आणि सोपी परीक्षा आयोजित करणे, उत्तीर्ण होण्यासाठी लागणारे 60% आणि 55% गुणांचे निकष 45% पर्यंत खाली आणणे आणि परीक्षा उत्तीर्ण होण्यासाठी प्रयत्नांची संख्या वाढवून देणे. मंत्री महोदयांनी स्पष्ट केले की 2013 पासून आतापर्यंत 9 वेळा परीक्षा झाल्या, पण निकाल फक्त 2 ते 5% दरम्यान लागला आहे. हीच वस्तुस्थिती आता न्यायालयासमोर मांडली जाणार आहे. तज्ञांचे मत आणि निष्कर्ष या निर्णयाचे शिक्षण क्षेत्रातून स्वागत होत आहे. मुख्याध्यापक महामंडळाचे माजी उपाध्यक्ष महेंद्र गणपुले यांनी म्हटले आहे की शिक्षकांचा प्रदीर्घ अनुभव आणि त्यांची सेवा लक्षात घेता त्यांना सवलत मिळणे आवश्यक आहे. इतर राज्यांनी यावर काय मार्ग काढले आहेत याचाही अभ्यास आता सरकार करणार आहे. मित्रांनो, जर ही पुनर्विचार याचिका यशस्वी झाली तर हजारो शिक्षकांच्या नोकऱ्यांवर टांगती असलेली तलवार दूर होऊ शकते. तुम्हाला काय वाटते? सेवेतील शिक्षकांसाठी टीईटीची अट शिथिल व्हायला हवी का? तुमची मते कमेंट्समध्ये नक्की कळवा. शिक्षण क्षेत्रातील अशाच ताज्या अपडेटसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.